नमस्कार मंडळी. तर इथे बघा त्या हायब्रिडची जी कणसं होती ती थोडीशी त्यातल्या ज्या बिया होत्या त्या आम्ही काढलेल्या होत्या. तर आता थोडं राहिलेलं आहे. मग म्हटलं थोडंसं उन्हाला वगैरे लावायचं. आणि हे बघा बडवणे तुम्हाला दाखवते. आणि ह्या बडवण्यानं असं धोपटायचं. म्हणजे त्याच्या बिया वगैरे आहेत त्या निघतात. ते जो वांग्याचा रस्सा आहे तो थोडासा ऊन करायला ठेवला आहे, म्हणजे गरम करायला. आणि इथं दूध ठेवलं आहे गरम करायला. आता त्याच्यावरची जी शाई होती ती आता ओढून घेतली आणि आता गरम करायला लागली. तर इथे बघा दुपारचं भरपूर असं ऊन आहे. आता आपण झाडाला इथं बघणार आहोत लिंबू लागलेत का. तर पायाकडची बघूनच हे करावं लागतं, पुढे जायला लागतं. नाही तर लिंबूला बघण्याच्या नादामध्ये साप वगैरे कुठेही असतात भरपूर. तर हा परवा बघा फुलकळी आलेली बघितलेली होती आणि एक लिंबू पण होता. तर हा आहे बघा, तुम्हाला दाखवते. इथे तुम्हाला दिसतंय बघा, इथे आहे बघा हा लिंबू. तर थोडा मोठा होण्यासाठीच आम्ही ठेवलेला आहे. तर 1-2-3 लिंबू ह्याच्या आधी पण लागलेले होते, तर आम्ही ते काढले होते. तर आता एक आहे लिंबू. तर ऊन तर भरपूर लागते बघा. आता थोडंसं ऊन आणि वारं असं सुटलं आहे. तर इकडचा जो हत्ती गावात होता तो आपण काढलेला आहे बघा आता. तर आणि फुटतो, पाणी पाजल्यानंतर आणि फुटवा येतो त्याला. तर इथं छान असं आपलं हे लिंबाचं झाड आहे ते बघा आलेलं आहे, वाढलं आहे किती छान बघा. त्याच्या साईडलाच आंब्याचं झाड आहे. तर इथं ज्या फुलाच्या ज्या बिया पडलेल्या आहेत बघा, कशा हे उगवले ते. त्याला छोटी छोटी पिवळीची फुलं आहेत ती अशी लागली. तर आज थोडंसं मी खुरपून वगैरे असं घेणार आहे, कारण गवारी इथून जरा खुरपं वगैरे फिरवलं पाहिजे. तर इकडे जी आपली गवारी आहे ती खूप छान अशी आली बघा. इकडे बघा, कारण कसं होतं जास्त पाणी लागत नाही आहे गवारीला. कमी पाण्यामध्येच गवारी चांगली येते. जेव्हा पाऊस वगैरे पडतो, पावसाचं पाणी वगैरे साठतं, तेव्हा सुद्धा जास्त असं पाणी नाही साठून चालत, कमी पाणी लागतं. तर आज मी एकच म्हणजे डोक्यामध्ये आहे की हे जे 2 ओपे आहेत ते ओपे तयार करून घ्यायचे. काही झालं तरी थोडा कांदा कुठेतरी राहिलेला आहे जमिनीमध्ये, तो काढायचा. पूर्ण खुरपून अशी गवारी टोकून घ्यायची, म्हणजे उद्याच्याला बघू आवडणं विचारून ते पाणी वगैरे पाजतात का, कारण इकडे पण थोडं गवारीला पाणी पाजायला पाहिजे, कारण चिरा वगैरे अशा थोड्याशा पडलेल्या आहेत. तुम्हाला माझे मोठे व्हिडिओ आहेत ते बघायला आवडतात का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सपोर्ट करत जा मोठे व्हिडिओला पण आपल्या जास्तीत जास्त शेअर पण करत जा. तर असे छान छान तुम्हाला गावाकडचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील. आता बघा, जिथं जिथं गॅप पडलेला होता किंवा उगवून आलेली नव्हती, तर तिथं मी दुसऱ्यांदा जी गवारी आहे ती टोकून घेतलेली होती. तर तुम्हाला मी दाखवते आता. तर हे बघा, ही जी आता गवारी मी तुम्हाला दाखवली ती मी मागणं टोकलेली आहे. आणि इकडे बघा काकडीचे जे आहेत ते रोपाशी उगवलेत, ते पण मी मागणं जिथं जिथं गॅप आहे तिथं मी असं टोकून घेतलेलं आहे. तर आता दुपारचं भरपूर ऊन लागतंय. दुपारच्या म्हणजे आता 2:30 ते 3 वाजायला तरी अंदाजे आले असते, पण ऊन जर म्हणायला गेलं तर भरपूर आहे, कारण आता उन्हाळ्याच आहे त्यामुळे. तर आपण पुढे बघूया गवारी कशी उगवल्या, काय उगवले ते. थोडंसं अंतर ठेवूनच गवारी लावावी लागते, जास्त पण हे करून. आता बघा हे तण उगवले असं, तर हे तण सगळं काढून घेतलं पाहिजे. तर तण 2 दिवसात काढून घेणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय गवारीची ग्रोथ कशी व्हायची चांगली. तर इकडचं जर म्हणायला गेला हा कडा म्हणजे कड्याचा जो ओपा आहे, तर त्या ओप्यामध्ये पण मी गवारी घातली. त्यामुळे आपण जे हत्ती गावात होतं ते बघा इकडं असं काढले, कारण सावली पण जास्त चालत नाही, सूर्यप्रकाश पण पडला पाहिजे. त्यामुळे आता मी इकडच्या कडेच्या ओप्याचा अंदाज झाला होता, आली तरी आली, नाही तर नाही असं धरलं होतं. पण तरी पण आली, खुरपून वगैरे घेतलं पाहिजे. तर त्याचे शेजारी आमच्या शेत दिसते, त्यांनी पण आता नांगरून वगैरे बघा घेतले. गहू वगैरे त्यांचा काढून झाल्यानंतर मशनीने त्यांचा गहू वगैरे असं काढला आहे बघा. आणि खाली त्यांचा ऊसाची लागण आहे, तर त्यांचं ते खोडवा आहे. तर काल आलेली होती माकडं आल्यामुळं गहू आमचा उन्हामध्ये घालायचं होतं थोडं, पण माकडं होती त्यामुळे काही नाही घातलं. आज घालायचं होतं पण आज पण काही झालं नाही. आता बघूया कवा घालूया म्हणतात ते. इकडं जरी आलं ना तर खूप असं इकडं तिकडं बघूनच चालावं लागतं, कारण साप वगैरे भरपूर आहे ते, आणि उन्हामुळे सावली शोधते तिकडं असं आहे. तर या असं रोप आहे बघा मोहरीचं. हे मोहरीचं रोप आपण भांगलताना असंच ठेवलं होतं. बरीचशा शेतामध्ये आपल्या मोहरी वगैरे उगवत होती, आम्ही भांगलताना वगैरे असंच ठेवायचो. आणि अक्षरशः जर म्हणायला गेलं तर मला एक डब्बा असा मोठा गच्च अशी एवढी मोहरी आपल्या ह्या ओप्यामध्येच अशी उगवलेली जी झाडं ठेवली होती तेवढ्याची एवढी मोहरी निघालेली होती. आणि इथे जे आहे ते आपण ठेवलेलं आहे ती करडा, जो करडा होता ते त्याला ह्याला काटे भरपूर आहेत बघा.
त्याच्या बिया साईडला काढायचे आहेत, फक्त काटे आहेत म्हणजे आता उचलून साईडला घ्यायचं आहे. आणि कांदे थोडे कुठेतरी पावसामुळे असे पांढरे झाले बघा, पडले की खराब झाले का तसं. आता काढून घ्यायचं आहे तर आपला हा लसूण इथे साईडला हा राहिला होता बघा, आता मला दिसला एकदम. लसूण आपला यंदा खूप चांगला आला आहे, मोठा असा आला आहे. पुड्या वगैरे त्याच्या मोठ्या आहेत चांगल्या, बारीक वगैरे असं काही चक्कर नाही. कारण 3 ते 4 वेळा मी भांगलून वगैरे घेतले जो लसूण आहे तो, त्यामुळे लसूण चांगला आला आहे यंदा. अजिबात कुड्या लहान नाही तर मोठ्या आहेत, त्यामुळे खूपच भारी वाटते. कारण इकडे आमच्या इकडे जर म्हणायला गेलं तर 400 रुपये किलो असं देशी लसूण आहे. आणि घरचं असलं की जरा बरं असतं, चटणी वगैरे घालायला सुगंध येतो चांगला चटणीचा. तर इथं जे तुरी होते आपल्या, त्या तुरी आपण कट केलेल्या होत्या, तर हे असं फुटवा आला आहे बघा तुरीला पण. याची जी लाकडं आहेत ती खूप मजबूत अशी होती. तर हे आम्ही बुडके जे आहेत ते असंच ठेवलेले आहेत. आता बाग पण छाटतील बघा, छाटणीला आलेली आहे बाग पण. तर ऊन कडक लागायला, पाय पण पोळायला लागल्यात, भरपूर असं ऊन आहे. तर ह्या पण ज्या शेवऱ्या आहेत त्या पण काढायच्या, त्या नवऱ्याच्या बिया आहेत त्या साईडला वगैरे अशा. जे आमचं दुसरं शेत आहे त्याचं साईडला बांधायच्या लावा, म्हणजे बिया टाकले की पावसात उगवून येतात, वैरण वगैरे होते आणि जळण पण होते म्हणून ठेवायचे तशा. तर इकडे बघा डाळिंब पण आलेत. तर इथे बघा खरं पक्ष्यांनी कसं केलं आहे, थोडं असं फोडलं आहे. एक मोठा असा डाळिंब आला आहे बघा, तुम्हाला दाखवते आता. तर इथे बघा मोठा असा डाळिंब इथं आला आहे. तर आता हे छोटे डाळिंब आहेत ते लागायला लागलेत. डाळिंब दरवर्षी लागतात, त्यामुळे आम्ही डाळिंबाचं झाड आहे ते बघा ठेवलेलं आहे तसंच. आता थोडंसं बारीक असं बारं सुटले. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण आपल्या नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.